दोस्तांना सावरणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी। सीने में जलन, क्या कोई नई बात नजर आती है हमें, क्या कोई नई बात यार 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 फार बोर होत यार. कशाला स्वतःचा चेहरा बघायचा मग त्या मोबाईल मध्ये, है ना? काहीतरी टाइमपास बोल ना याला, माझी पण एंटरटेनमेंट होईल. स्कॉलर नको, एकच प्रकारचे जोक सारखं सारखं ऐकलं ना की तो सुद्धा बोर होतो. ए कैवल्य, गाणं म्हण ना एक मस्त रापचिक. तुझ्यासाठी? हा अरे मोर पाऊस पडावा म्हणून नाचतो, नळाला पाणी यावं म्हणून नाही. आयला याच्या ऍटिट्यूडचा पण कंटाळा आला राव. काय घडतच नाही राव हॅपनिंग इथे घरात. ना 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 हा ना 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 चहा. आणि नाश्ता बनतोय, धीर धरा. मित्रांनो, काल आपण एक खून केला. हा मर्डर? कुणाचा? आपल्या एंटरटेनमेंटचा. आठवतंय? एकेकाळी ही रेश्मा बाय डिफॉल्ट रडायची, काही कारण नसताना रडायची. काय सुवर्ण काळ होता तो. खरंय रे. अरे तिच्या कासावीस होण्याच्या इंटेन्सिटीवर, म्हणजे हुनका की अंबरडा यावर अहोरात्र बेटिंग व्हायचं आपल्या घरात. शेकडो रुपयांची उलाढाल व्हायची. काय मजा यायची ना घरात. हा काय टाइमपास व्हायचा मस्त. पण तिला न रडण्याची शपथ घालून आपण आपल्याच टाइमपासला टाटा बाय बाय केलं. आयला हो रे, मरायचं नाही इथपर्यंत ठीक आहे, रडायचं नाही जरा आतीच होतं नाही करत. रेश्मा रडली पाहिजे, आपण तिला रडवायचं. चला 500-500 रुपयांची बेट लावूया. हे असं कसं रडवायचं आपल्या फ्रेंडला? नो वे. येस, आय एम रेडी. अशू, हे बघा, रेश्मा माझी बहीण आहे, त्यामुळे कलेक्शन मी करणार. आता जो रेश्माला रडवेल त्याला हे 1,500 रुपये मिळणार. 2000. हो. रेश्माला रडवा, 2000 कमवा. तू नक्की रडणार नाहीयेस? नाही. हे मिनल, तू मगासपासून ना मला एकच प्रश्न विचारतीयस. नाही नाही, तुला माहित नाही आपल्या घरात काय शिस्त आहे ते. शिस्त आहे काय? या चांडाळ चौकडीनी तुला रडवण्याची बेट लावली. ही अशी कशी बेट? हॅलो, आपल्या घरात ना घोरण्यापासून ते बाथरूम मध्ये वेळ घालवण्यापर्यंत कशावरही बेट लागू शकते. आणि ही बेट 2000ची आहे. 2000साठी दगडालाही पाजर फोडू शकतात हे लोक. हसतेस? अगं, जर मला आत्ता माहितीये की माझ्यावरच बेट लागलीये तर का रडेन ना मी. हॅलो, ऐक ना, रडायचं नाही. नाही नाही, मी चाललीये, पण तू काळजी घे.
ऑल द बेस्ट. रडायचं नाही. हा. अशी काय? यावेळी माझ्याकडे मास्टर की आहे. कोणाच्या घराची? ते दुसरं काय असतं मास्टर? स्ट्रोक? नाही, मास्टर प्लॅन? माझ्याकडे मास्टर प्लॅन आहे. मी बघतो तिकडे, तू सांग. हा? काय आहे? मसाला. तुला मसाला फेकून रडवणार आहे? अरे किती आघोरी आहेस तू. काय प्लॅन आहे का? टायटल वरनं क्लायमॅक्स कसं ओळखतो तू? अरे मग स्टोरी सांग ना. सांगतोय ना. मी रेश्माकडे जाणार आणि तिला बोलणार, रेश्मा हा घे मसाला, टाक इडलीत. इडलीत कोणी मसाला टाकतं का? इडली वाया जाईल ना. करेक्ट, असं ती मला बोलणार. मग या पॉइंटवर तू एंटर व्हायचं आणि तू तिला बोलायचं, बरोबर आहे, न जुळणाऱ्या दोन गोष्टी एकत्र केल्या की गोष्टी वायाच जातात. जसं की रेश्माचं लग्न. मास्टर प्लॅन. तुला सांगतो कैवल्य, नक्की रडणार रेश्मा. तिचा भाऊ आहेस ना रे तू. पण भाऊ कमावता पाहिजे ना. अरे हा काळा पैसा आहे. तुला 1000 रुपये नको आहेत का? पाहिजेत. तुला माहित नाही आपल्या घरात काय शिस्त आहे ते. ही बेट 2000ची आहे. 2000साठी दगडालाही पाजर फोडू शकतात हे लोक. तू नक्की रडणार नाहीयेस. रेश्मा, रे रेश्मा. या. रेश्मा, बंद केले ते. झाली चटणी. कशी आहेस तू? मस्त आहे मी. मस्त आहे ही. रेश्मा, मला माहितीये तू इडली बनवते म्हणून मी मसाला आणला त्यात टाकायला. मसाला इडलीत टाकायला? अरे असं कधी असतं का? म्हणजे आपण मसाला ना सांबारात टाकतो. आपण जर हा मसाला इडलीत टाकला तर गेली ना की इडली वाया. हो, आणि मसाला आणि इडली हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पण मी म्हणलं की बघू प्रयोग करून. काय कैवल्य? कैवल्य काय कैवल्य? हा अरे बरोबरच आहे. म्हणजे बरोबरच बोलतीये रेश्मा. म्हणजे या दोन्ही अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल तुला सांगतो, आशू आणि किंजल दोन वेगळ्या गोष्टी आहेत की नाही. म्हणजे रेश्मा ती किंजल कशी आहे? सॉफ्ट, इडली सारखी. आणि आशू कसा आहे? असा मसालेदार, तिखट, जार, रासवट या मसाल्यासारखा. अरे असं नको बोलूस रे, वाईट वाटेल त्याला. ते वेगळं आहे, मुद्दा वेगळाच आहे ना. नाही मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे रेश्मा की ती किंजल याला कसं इंग्लिश शिकवते. ब्रिलियंट. आणि हा कसं इंग्लिश बोलतो? भिकार. या. कसं जमणार यार तुमचं? मुद्दा असा आहे की रेश्मा आणि राकेशचं कसं जमणार. हा म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे कसं जमणार ना राकेश आणि तुझं. म्हणजे राकेश कसा मॉड आहे ना आणि तू जरा अशी म्हणजे गावाकडची. मग राकेशला कशी काय आवडणार तू? त्याला तर तीच आवडणार ना, निशा. नाही पण आशुतोष, मी काय म्हणतो बरं का रेश्मा, तुमचं किमान लग्न तरी झालंय. याचं तर तेही झालेलं नाही. म्हणजे ती किंजल कशी आहे? पॉश. आणि हा कसा असा गावरान. अरे कसं लग्न करेल ना ती अशा दाढीवाल्या बाबाशी? पण राकेशला कुठे आवडते रेश्मा? पण मी काय म्हणतोय रेश्मा, तुझ्या आयुष्यात काय चाललंय याच्याने ह्याला का फरक पडतोय? त्यांनी त्याचं बघून घ्यावं, नाही का रे आशुतोष? बास झालं आता. हा ए लय बिल झालं तुझं. ए तू कर इडली हा, आणि अजिबात वापरू नको मसाला, अजिबात वापरू नको. हे घे, हा. तू ठेव हा मसाला. मी जातो.
मसाला जोमला वाटत. अरे मास्टर प्लॅन. असं का वागलं काय बोलले तू माझ्या बरोबर? रेशमाला रडवायचं ठरलं होतं का मला? आपली पार्टनरशिप ठरली होती ना राव. अरे मी अख्खी शिकार खातो. हे असलं पार्टनरशिप वगैरे मी कधीच करत नाही. माझं शाप आहे तुला. आता कोणी जिंकलं ना तरी तू हारणार. कावळ्याच्या शापाने कधी हँडसम गाय मरत नाही. कोण हँडसम गाय? ते महत्वाचं नाही, मी तुला कावळा म्हणालो. आता तू नक्की हारणार. ही बेट ना ऍना जिंकणार. हसू नको कैवल्य. ऍनाकडे तिची वर्ल्ड फेमस किटी मांजरीची इमोशनल गोष्ट आहे. हाय रेश्मा. टिशू कशाला लागतील? अगं मी काही तेलकट केलं नाहीये, इडल्या केल्यात, खाणार ना? केलंच नाही इमोशनल. इडलीत काय इमोशनल होण्यासारखं? माझ्या ना किटी मांजरीला खूप आवडायची इडली. मांजर इडली खायची? साऊथची होती ती. ऍक्च्युली ना मी लहान असताना माझ्या मावशीकडे गेले होते केरळला. सो तिच्याकडे ना 4 पिल्लं होती मांजरीची. त्यामधलं ना मला एक खूप आवडलं आणि मग मी तिला घरी घेऊन आले. तीच ही किटी. रेश्मा, किटी वॉज सो क्यूट. मी ना तिच्यासोबतच खेळायची. यु नो, म्हणजे मी स्कूलमध्ये असताना ना माझ्या स्कूल बॅग मधून तिला स्कूलमध्ये घेऊन जायची. पण एक दिवशी गॉडला काय झालं माहिती नाही. मी स्कूलमध्ये असताना किती घराच्या बाहेर आली, म्हणजे रस्त्यावर, आणि समोरून टेम्पो आला. नाही 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 नाही. हो, समोरून टेम्पो आला आणि आणि त्याला किती दिसलीच नाही. I lost her. किती गेली. है ना? मी नाही विसरू शकत तिला. अगं हे खूपच वाईट झालं ग. सांभाळ स्वतःला. हे बघ बैसाट, सुरी उलटी धरून फळ कापायला जाते आणि स्वतःचा हातच कापून घेते. आता मलाच काहीतरी गेम करावी लागणार. रेश्मा काय करतेस? इडली खातीये. सांबार? हा? सांबार पण खातेस का इडली बरोबर? 2000 दगडालाही बाजार फोडू शकतात हे लोक. सुजय पण तू नक्की रडणार नाहीयेस. येऊ आत? ये ना, ये. तुझंच घर आहे. अरे ये. आपलं आपलं घर. रेश्मा, मला गोष्टी पोटात ठेवायची सवय आहे. तशी ही गोष्ट मी पोटात ठेवू शकलो असतो, पण ही गोष्ट मला आतून त्रास देते. अगं अय्या, ऍसिडिटी झाली आहे का तुला? लिंबाचं सरबत आणते. हा, थांब जरा. रेश्मा, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला बोलू दे रेश्मा. रेश्मा, मला जो त्रास होतोय ना, तो शरीराचा नाही अगं, माझ्या मनाचा त्रास आहे. म्हणजे तू राकेशला डिवोर्स का देत नाही? हा? लोक आपलं नातं कसं ऍक्सेप्ट करतील याची भीती वाटतेय ना तुला? वाटतेय ना? पण मी आहे ना रेश्मा, मी आहे ना. तुला पाहिलं की रेश्मा असा सुगंध पसरतो ग मनभर. मी माझा राहत नाही. खरंच डिवोर्स दे ना त्या राकेशला. मी लग्न करीन तुझ्याशी रेश्मा. काय? हो हो, मी तुला लॅपटॉप फुलासारखा जपीन. तू प्लीज स्वीकार कर माझ्या प्रेमाचा रेश्मा. प्लीज या फुलाचा स्वीकार कर. स्माइल. फालतूपणा करू. अरे मी तुमचंच करत होतो यार, आपले बेट लागले. मला शांतपणे मोबाईल दे. शांतपणे दे. फटके कस आणि 500 रुपये काढ. ए, कसले 500? कसले 500 रुपये? तू रेशमाला रडवायला गेली होतीस ना आणि स्वतःच रडलीस ना. आता फाईन 500 रुपये. नो वे. काय नो वे? नियम म्हणजे नियम.
कन्सेशन पण नाही. स्कॉलर मला काय वाटत एक मिनिट, हात न ठेवता बोल, कारण हात ठेवला की तू पटवतोस मला. स्कॉलर तुला पटवायची काय गरज आहे? ऐक ना, आता सगळेजण बेट हारलेले आहेत. म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केला पण रेश्मा रडलीच नाहीये. कैवल्यने तर कल्टीच घातली. तर मला काय वाटतं, नाही, 1 रुपया मिळणार नाही तुला. अरे ऐकून तर घे की. मला काय वाटतं, मी अजून एकदा परत ट्राय केला पाहिजे. कर, हा दे 500 रुपये. हा काय प्रॉब्लेम आहे? हात न ठेवता बोल, कारण हात ठेवला की तू मला पटवतोस. स्कॉलर हा सिम्पल डील आहे. हा, तू 500 रुपये दिलेले आहेत. हा तू मला अजून 500 रुपये दे ना. मी बेट जिंकल्यानंतर परत देतो तुला. नाही रे, माझा आधीच 500 रुपये लॉस झालाय. अरे ऐक ना, हे बघ, आता तू 500 रुपये ऑलरेडी लॉस मध्ये गेलाच आहे. हा तू अजून जर 500 रुपये दिले तर किती होतील? 1000. गणित चांगलं आहे. आता मी बेट जिंकलो तर तुला 1,500 रुपये परत देतो. हा 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 नक्की? आय स्क्वेअर, आय स्वेअर. माय चान. रेश्मा हाय, हे घे 1000 रुपये. कशाला? ठेव ना, लागतात ना खर्चाला. नाही नाही नको. अगं ठेव ना, एकच काम करायचं त्या बदल्यात. काय? सगळे आले ना की रडायचं फक्त, सिंपल आहे. का? आता डायरेक्टच सांगतो तुला. काय आमची ना बेट लागली होती 3000 रुपयाची, तुला रडवण्याची. चिडू नको तू. आता तू रडली ना तर मी जिंकेन. हा माझा काही फायदा नाही त्यात, माझा अजिबात काही फायदा नाही. ऐकून घे तू. मी जिंकलो ना तर 1,500 रुपये सुजायचे, 1000 रुपये तुझे, आणि माझे लागलेले 500 रुपये तरी मिळू दे ना. ए रेश्मा, नाही नको ना म्हणू. दुसरी एंट्री आहे ग माझी. 500 रुपये नाही, खूप नुकसान होईल. म्हणजे मलाच रडायला येईल, मग अजून नुकसान. ए रेश्मा प्लीज, नाही नको ना म्हणू. ठेव ना पैसे. अगं भावासाठी एवढं नाही करणार का तू? तुझं रडणं घाल ना ओटीत. रेश्मा, मॉल मध्ये सुद्धा एवढी चांगली ऑफर नसते ग. घे 1000 रुपये, ठेव. अरे वा, काय चिटिंग चाललीये? थांबा जरा. सुजय आहे ना? ओके बाय रेश्मा. काय रे, काय कुठे चाललायस? हा नाही, आम्ही इथे सिन्सिअरली बेट खेळतोय सगळे, आणि बहीण आणि भाऊ मिळून मॅच फिक्सिंग करताय. नाही 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 नाही, काय कसले पैसे ते? आर्थिक घर खर्चाला. आता बोलू नकोस. काय रे, काय झालं? नाही रे, आपण इथे सिन्सिअरली बेट खेळतोय आणि हे दोघं चिटिंग करतायत. आशू, अरे आपलं नाही का ठरलं होतं मग अशी बाहेर? हे दोघं तर नंबर 1 चे फ्रॉडच आहेत. पण तुझं काय? हा तू का चिटिंग केलीस रेश्मा? मी नाही केली चिटिंग. चिटिंग नाही केलीस, मग हातात पैसे कसे काय आले? हा असं वागतात रेश्मा? नाही. हा तुझ्या आई वडिलांना समजा उद्या कळलं की तू असं वागलीस तर काय वाटेल त्यांना? हा तुझ्या आई वडिलांनी हे संस्कार केले तुझ्यावर, त्यांना जेव्हा कळेल की तू मुंबईतून एवढी मोठी फ्रॉड झालीस तेव्हा काय वाटेल त्यांना? हा तू फ्रॉड आहेस, नाही. तू फ्रॉड आहे, नाही. तू फ्रॉड आहेस, नाही, मी फ्रॉड आहेस तू, नाही. तू फ्रॉड आहेस. नाहीये मी चीटर. ह्याने दिले मला पैसे. मला माहितीये, मला रडवण्यासाठी चाललंय ना तुमचं हे सगळं. मगाशी सुद्धा इडलीच्या मसाल्याच्या निमित्ताने तुम्ही राकेशचं नाव काढलं, तेव्हा पण मला रडू येत होतं, पण मी रडले नाही. अॅनाने किटीचा विषय काढला तेव्हाही मला रडू येत होतं, पण मी नाही रडले. सुजयने मला प्रपोज केलं तेव्हा तर मी रडणारच होते, हो ना, हो ना, हो ना. पण मी नाही रडले. हो रे. खरं तर आता मला माझ्या आईची खूप आठवण येतेय, खूप आठवण येतेय. पण मी रडणार नाहीये. मी रडणार नाहीये.
झालं ना? रडलीस ना? मी सांगितलं होतं तुला यांची बेट लागलीये, हे रडवणार तुला, तरी रडलीस. कोण जिंकलं? काय हात का वर करताय? कोणीही जिंकलं नाहीये. मी जिंकले कारण मीच रडवलंय स्वतःला. ओके, तू जिंकली बेट. हे राहिलेले पैसे. हा, बघितलं का? रेंट सुटलं तुझं, म्हणून करतो आम्ही असं बेट वगैरे. हा, हे घे ना पैसे. आता बास ना, आणि नाहीतर आता मला जॉईन व्हायला लागेल तुला. अगं घे ग रेश्मा, बघ पहिल्यांदा तुझ्या रडण्याला किंमत मिळालीये. पण तुला तुझ्या गद्दारीची किंमत मिळालीच पाहिजे मिनल. नाही का? मी काय केलंय? काय केलंय? रेश्माला कसं कळलं आमच्यात बेट लागली ते? नाही, मला नाही माहिती. नाही माहिती तुला? चल तुला आठवण करून देतो. असू, बेल्ट कुठे आहे माझा? बेल्ट माझी सँडल कुठे आहे? हे माझे शब्द कुठे आहे? ये गं थोडी, या गं. मी काय म्हणते? अरे